नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक शिकून घेणार आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट किंवा SIP ह्याबद्दल भरपूर सारी माहिती देणार आहे. आणि तुम्ही जे टायटल आणि थंबनेल मध्ये पाहिलेलं आहे ते अगदी करेक्ट आहे. ते कसं आहे ते मी तुम्हाला आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपले प्रिव्हियस व्हिडिओ चॅनलवरचे नक्की बघून घ्या. आता आपण सुरुवात करूया आपल्या ह्या नवीन व्हिडिओला. SIP याबद्दल जाणून घेण्याआधी किंवा तुम्हाला हे कसे रिटर्न्स देणार आहे म्युच्युअल फंडच्या मार्फत, त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे. सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय, मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण देणार आहे. पण फॉर एक्झाम्पल, सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय की आपण समजा एखादी अमाऊंट आपल्या एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट केली. समजा अमाऊंट असेल 10,000 रुपये किंवा अमाऊंट असेल 1,00,000 रुपये, आणि ह्या 1,00,000 रुपयावरती आपल्याला सिंपल इंटरेस्ट भेटला दर वर्षाला. समजा 10%, दर वर्षाला 10%. ह्यामुळे काय होणार की दर वर्षाला आपल्याला ह्या 1,00,000 रुपये इन्व्हेस्टेड अमाऊंट वरती 10% रिटर्न भेटणार. म्हणजे पहिल्या वर्षी 10,000 रुपये रिटर्न भेटतील, सेकंड इयर 10,000 रुपये रिटर्न भेटतील, थर्ड इयर परत 10,000 रुपये रिटर्न भेटतील. अशी 5 वर्ष आपल्याला प्रत्येक वर्षी 10,000 भेटणार आपल्या इन्व्हेस्टेड अमाऊंट वरती. आणि 5 वर्षानंतर टोटल आपले रिटर्न्स होणार 50,000 रुपये. ओके, म्हणजे 1,00,000वरती आपल्याला 50,000 रुपये रिटर्न भेटले सिंपल इंटरेस्टच्या मानाने. पण जेव्हा हेच पैसे आपण कंपाऊंड इंटरेस्ट नुसार टाकणार, एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणार 1,00,000 रुपये, ह्याप्रमाणे आपल्याला पहिल्या वर्षी तर 1,00,000वरती 10% 10,000 रुपये इंटरेस्ट भेटेल. पण सेकंड वर्षी इंटरेस्ट भेटताना, दुसऱ्या वर्षी इंटरेस्ट भेटताना काय होणार, हे 1,00,000 प्लस 10,000 आपले किती झाले, 1,10,000 झाले. सेकंड वर्षी आपल्याला ह्या 1,10,000 वर्षी 1,10,000 वरती 10% इंटरेस्ट भेटणार. म्हणजे किती झालं, जवळपास मला ह्याच्यामध्ये 1,10,000 वरती 10% म्हणजे 11,000 रुपये इंटरेस्ट भेटणार. अशा प्रकारे माझी जी अमाऊंट इथे वाढत जाईल दरवर्षी, त्यावरती मला इंटरेस्ट भेटणार. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय, तुम्हाला इंटरेस्ट वरती जो इंटरेस्ट भेटतो त्याला कंपाऊंड इंटरेस्ट भेटतात. सिंपल मध्ये तुम्हाला फक्त तुमच्या टाकलेल्या पैशावरती इंटरेस्ट भेटत जाणार, कंपाऊंड मध्ये तुम्हाला इंटरेस्ट जो भेटणार त्यावरती पण इंटरेस्ट भेटणार. म्हणून कंपाऊंड इंटरेस्टला जे आहे ते 8 वंडर्स म्हटलं जातं. म्हणजे काय की तुम्हाला ह्याच्यामध्ये फार जास्त रिटर्न जे आहे ते भेटू शकतात. कसे ते आपण एक एक्झाम्पल बघून घेऊया. फॉर एक्झाम्पल, आता सिंपल इंटरेस्ट आपण समजा इथे टाकलं 1,00,000 रुपये, आणि इथे आपण रेट ऑफ इंटरेस्ट ठेवला 10% आणि 5 वर्षासाठी. इथे बघा, जे मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दाखवलं की सिंपल इंटरेस्ट प्रमाणे तुम्हाला 1,00,000वरती 5 वर्षात फक्त 50,000 रुपये इंटरेस्ट भेटणार. पण तेच सेम अमाऊंट तुम्ही या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये जर टाकलात, कंपाऊंड इंटरेस्ट प्रमाणे 1,00,000 रुपये टाकलात 10%साठी सेम 5 वर्ष, तर ती तुमची अमाऊंट किती होते, 1,61,000. म्हणजे जिथे तुम्हाला मगाशी फक्त 50,000 रुपये रिटर्न्स भेटत होते, तिथला आता 61,000 रुपये रिटर्न्स भेटत आहेत. हे कशामुळे झालं, कारण की तुम्हाला इंटरेस्ट वरती इंटरेस्ट भेटत गेला कंपाऊंड इंटरेस्ट प्रमाणे. त्यामुळे तुमची अमाऊंट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होऊ शकते. हे त्याचं पोटेन्शियल आहे. तुम्ही जेवढी जास्त वर्ष ठेवणार तेवढं हा कंपाऊंडिंग चांगलं तुमच्या फेवरमध्ये काम करू शकते. अशाच प्रकारे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये SIP करू शकता. SIP म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही थोडी थोडी अमाऊंट ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता म्युच्युअल फंड मध्ये, SIP मध्ये. आणि लॉंग टर्म मध्ये तुमची ही अमाऊंट जी आहे ती फार जास्त ग्रो होऊ शकते. आता फॉर एक्झाम्पल, समजा एखादा व्यक्ती फक्त 2,000 रुपये इन्व्हेस्ट करत असेल, आणि जर आपण 15%ने रिटर्न्स भेटतील असं कॅल्क्युलेट केलं, आणि त्या व्यक्तीने जर ही अमाऊंट ठेवली 25 वर्षासाठी, तर 2,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करत करत 25 वर्षामध्ये त्याची अमाऊंट टोटल होते आहे 65 लाख रुपये. आणि हीच अमाऊंट तो जर व्यक्ती 25 वर्ष न ठेवता 35 वर्ष ठेवतोय, तर त्याच्या अमाऊंट मध्ये ग्रोथ बघा किती होते, डायरेक्ट 3 करोड रुपये. हे का झालं, कारण की तो जास्त वर्ष थांबला आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग त्याच्या फेवर मध्ये काम करायला लागली. 35 वर्षामध्ये तो व्यक्ती 3 करोड रुपये जमा करेल, ज्याची सुरुवात झालेली फक्त 2,000 रुपयांनी. आणि हेच जर तो अजून फक्त पुढची 5 वर्ष थांबला, फक्त पुढची 5 वर्ष, तर ही अमाऊंट डायरेक्टली होणार 6.3 करोड. म्हणजे तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट होते इथे 9 लाख. 9 लाख तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट होते, 40 वर्षानंतर ती अमाऊंट बनते 6,30,00,000. म्हणजे जे मी तुम्हाला व्हिडिओ टायटल आणि थंबनेल मध्ये सांगितलेलं की 2,000 रुपयाची SIP करून तुम्ही 6.3 करोड रुपये कसे जमा करू शकता. हे सिंपल पॉवर ऑफ कंपाऊंडिंग वापरून, SIP चा फॉर्म्युला वापरून, म्युच्युअल फंडचा आधार घेऊन तुम्ही एवढे पैसे, एवढी वेल्थ आरामात क्रिएट करू शकता.
आता काही लोक बोलतील की आम्हाला 40 वर्ष नाही थांबायचं किंवा एवढी वर्ष नाही आहेत. सो काय करू शकता, सिंपल तुम्ही अमाऊंट वाढवू शकता. ओके, मी तुम्हाला हे एक्झाम्पल मिनिमम अमाऊंट मध्ये देण्यासाठी इथे टाइम जास्त ठेवला, पण तुम्ही तुमची अमाऊंट वाढवू शकता, जेणेकरून तुमचं गोल जे आहे ते 20 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये लवकरात लवकर सुद्धा अचीव्ह होऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारे म्युच्युअल फंड बद्दल भरपूर सारी माहिती जर शिकायची असेल, किंवा जर कोणाला आपल्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल, पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा बेनिफिट घ्यायचा असेल, म्युच्युअल फंडचा बेनिफिट घ्यायचा असेल एसआयपीच्या मार्फत, तर तुम्ही आपल्याकडे एसआयपी सुरुवात करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आमच्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, तिकडून तुम्ही आम्हाला मेसेज सुद्धा करू शकता. आणि तुम्हाला अशाच प्रकारे ऍडव्हान्स मध्ये गोष्टी शिकायच्या असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा व्हिडिओ जो असेल त्यामध्ये मी ह्याच्यापेक्षा एक ऍडव्हान्स कन्सेप्ट घेईन, तो असेल HWP, जेणेकरून तुम्हाला रेग्युलर इन्कम सुरू होईल. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये आम्हाला तुमचे फीडबॅक जे काय असेल ते नक्की द्या. थँक्यू, धन्यवाद.